शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ गाईज. ते कोण नमस्कार म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या युट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे मयूर ब्लॉग. सगळं पण या ब्लॉगला कसं आहे तुम्ही बऱ्याच ना सकाळी सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचं उठलं मी आंघोळ पण नाही केली आहे. मी रात्री उठतोय आणि भेटलं तुम्हाला बघितलं असेल मी कसा उठला आणि काय केलं आहे. आणि आपण आता भेटूया. थोड्या मी फ्रेश होतो. पप्पा पण फ्रेश होतात मागे आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आवाज येतोच आहे पाण्याचा. तर ते जातं आणि इकडे आई पप्पा त्याला काय होतं मीठ मळते. ओ ओ ओ मला दाखवत लागेल जवळून. आणि हे पुरण आहे. ओजी अजून काय वरती की थोडं पुरण आहे हे. हां आता गव्हाच्या पिठाचा ओके. चपाती लागली पुरणपोळी बनवते. थोडंसं जवळ सॉरी. एक्सक्यूज मी. आणि आणि आज तुमच्या भागातील पुरणपोळी बनवताना तुम्हाला बघायला भेटेल यूट्यूबवर ब्लॉग्समध्ये. पप्पा एक्सक्यूज मी ब्लॉग चालू आहे आवाज नका करू. आणि मी येतो फ्रेश करून येतो. तुम्ही बघा तिथपर्यंत आपण भेटूया थोडाच फ्रेश झाल्यानंतर. काय शुभ सकाळ. आणि आज तुम्हाला दाखवणार आहे मी ते फुलं जे आता उगवलेले आहेत. खूप उगवलेले आहेत बघा. किती उगवलं तो आहे बघ. 1 2 3 4 5 6 उगवलेत. मस्त दिसत नाही बघा कसे दिसतात. ते तर मस्त दिसतोय. इकडे पण मस्त. या साईडला पण आहे. इकडे पण व्हाईट फुल आले. याला काय बोलतात मला माहिती नाही पण वर एक्सपोजर झाले वाटते बघ. काय व्हाईट फुल आले मस्त. व्हाईट हा भाई क्लोजअप बघा. क्लोजअप फोकस नाही. क्लोजअप बघा. क्लोजअप फोटो नाही व्हिडिओ. आणि तुळस अनफोकस का झालंय. फोकस आणि ब्लर सॉरी ब्लर झालं. मी आता उठलोय. आता उठलोय मी. आणि सिद्धिविनायकला गेलं ते आधी असंच शॉपमध्ये बघत होतं. हे भेटलं आम्हाला थोडंसं हे असं. हे गव्हाचं पीठ आहे. 15 मिनिट अगोदर मळून ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये गोडं तेल टाकून मी आणखीन त्याला मऊ करते. म्हणजे चपाती मऊ खुसखुशीत होईल. पुरणपोळी खुसखुशीत होईल. मग आता हे पीठ चांगलं 2-3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं तेल टाकून. पुरणपोळी गव्हाच्या पिठाचीच आवडते. मैद्याच्या पिठाची बनवतात म्हणून शक्यतो पुरणपोळी गव्हाच्या पिठाचीच बनवते. असं हे आता हे पीठ आहे रेडी. आता आपण घेऊया पोळ्या काढायला. हे तूप आहे ना हे मी दुधावरची साय काढून घरी स्वतः बनवलेलं हे तूप आहे. साजूक तूप. ते आता मी पुरणपोळी करण्यासाठी वापरते. तुम्हाला सगळ्याला माहितीच असेल पुरणपोळीला कितीही तूप लावलं तरी ते कमीच असतं. भरपूर तूप लावावं लागतं. भरपूर तूप वापरतो पुरणपोळीला आपण. गरम घट्ट आहे ते आपण विरघळून घ्यायचं आहे. म्हणजे पातळ करून घ्यायचं म्हणजे लावायला जेणेकरून बरं पडतं पुरणपोळीवर टाकायला. घट्ट तूप पुरणपोळीवर टाकलं तर ते जास्त प्रमाणात जातं म्हणून ते तापवून घ्यायचं.
पुरणपोळीचं सारण आहे. हे मी अगोदर करून ठेवलं होतं. हे तांदळाचं पीठ आहे. पोळी करण्यासाठी तांदळाचं पीठ वापरायचं. पुरण आपलं लिंबाचं एवढं पुरणाचा गोळा करायचा आहे. चारी बाजून असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे ते पुरण पसरतं. केल्यानंतर हे पुरण आहे ना ते सगळीकडे पसरतं म्हणून आहे असं सगळं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावर हे तांदळाचं पीठ टाकून त्याची पोळी लाटायची आणि मग ती आपण भाजून घ्यायची अशी आणि असं पीठ टाकायचं. पोळी लाटण्याला थोडंसं पीठ लावायचं आणि थोडं हलगत हाताने पोळी लाटायची. ही पोळी आपण आता तव्यावर टाकूया. मग मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा बऱ्यापैकी गरम झाला आहे. आपण आता ही पोळी तव्यावर टाकू. पोळी बघा वर आले सगळे. ह्याच्यावर थोडं तूप टाकायचं आपण आणि ती फिरवून घ्यायची म्हणजे ती टम्म फुगते. हे बघा तशी फुगली. परत आपण तूप तूप आता वरून परत टाका. पोळी पुरणाची पोळी तयार. या सकाळचा नाश्ता करायला दुधाची पोळी. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे महेश ब्लॉग. चला सुरुवात करूया आपण या ब्लॉगला. एक मिनिट थांबा. चष्मा देते. चष्मा देऊया. आणि पप्पांचं काहीतरी काम चालू आहे. पप्पा काय काम करतात? आपण थोड्या वेळाने आपण भेटूया. मी आता नाश्ता करतो. आताच वेळ झालाय बघा.
रेडी एकदम आपण भेटूया पुढे. पप्पा काय करतात बघूया. या व्हिडिओच्या पहिल्या सुरुवातीला मी दाखवलंय की कसं हे आलंय, फुलं आलेली ती खूप दाखवले. आणि आता वॉशिंग मशीनचा आवाज ॲडजस्ट करा. आणि हे मॅडम तुम्हाला आज एक इंटरेस्टिंग थोडीशी रेसिपी जे आहे ती ह्याची, हे तुम्हाला दिसतं. काय आपण फुल सॉरी पुरणपोळीची पोळीचं शूट तुम्हाला बघायला मिळेल या ब्लॉगमध्ये. असेच काय काय ब्लॉगमध्ये शूट बघायला मिळेल. आणि बघत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आम्ही एवढी मेहनत करतो, माझी आई एवढी मेहनत करते. काय बोलते आई, आपण एवढं मेहनत करतो. इकडे बघ ना, आम्ही एवढं मेहनत करतो. हा ना, एक सबस्क्राईब करायला तुम्हाला काहीच हरकत नाही, लाईक पण करायला काय हरकत नाही, पण करायला काही हरकत नाही. कमेंट काय पैसे लाईक पैसे लागत कमेंट नाही. आणि शेअर करा, पण तुम्हाला पैसे जात नाही तर करून टाका ना. एवढं काय आहे, दिल इकडे पाहिजे, इकडे दिलगिरी पाहिजे, म्हणजे अशी भावना पाहिजे. अरे हा एवढं मेहनत करतात, ब्लॉग बनवतात. तर हा आहे डे 4चा ब्लॉग आहे. तुम्हाला कळालंच असेल थोडा डेली ब्लॉग, म्हणजे डेली ब्लॉग नाही. बघूया आपण एक 30 दिवसाचा एक ब्लॉग करून बघूया. 30 दिवस 30 डेज ब्लॉग चॅलेंज घेतलाय मी. त्याच्यामध्ये आता मी करतोय तर करून मी फक्त सपोर्ट पाहिजे तुमचं. आणि हे बघा यांचं आणि मी लास्टला आलोय बघा. आणि हे बघा हे महत्वाचं, हे जवळून दाखवलं नव्हतं तुम्हाला. हे कोणाला येत नसेल तर त्याने बघून घ्या. जास्तच झालंय ते मला माहिती आहे. माहिती आहे मला, मी माईक नाही लावलाय. मला एक घाणेरी सवय, लगेच मोबाईल घेतला लगेच ब्लॉग करायला सुरू. आवाजावर पण थोडं हे होतोय. पण आता पुढच्या वेळेला मी बघतो, जेव्हा ब्लॉग करायला जाईल तेव्हा माईक पडलेला आहे ड्रॉवर मध्ये, थोडी इकडे माईक पडलेला आहे ड्रॉवर मध्ये. आणि लावायचं हे काय काही आळसपणा, न लावणे म्हणजे आळसपणा नाही, विसरतो ब्लॉग. आता आपल्या माझ्या माइंडमध्ये काय आपल्याला हे शूट करायचं, ते शूट करायचं, आपल्याला त्याच्यामध्ये मोबाईल घेतो, लगेच ट्रायपॉड लावतो, लगेच शूट करायला तयार होतो. त्याच्यामध्ये माईक लावायला थोडंसं आपण बोलतो ना, अरे लगेच आपण माईक लावून विसरतो. तर माईक थोडं लगेच सुरू करणारा माईक लावायचं. आणि बघा झाल्यानंतरच साफसफाई चमच्याने. तुम्ही पुरणपोळी केल्यानंतर ह्याला काय म्हणतात, लाटणं कसं साफ करतात हे कमेंट मध्ये सांगा आम्हाला. पण आम्ही तसंच करतात का वेगळी पद्धत आहे काय गाई, बोल ना. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. ते कमेंट लागलंय पुरण वगैरे लागतं ना, ते कमेंट करून सांगा कसं तुम्ही पद्धत करता. तुम्ही साफ करायची पद्धत हीच आहे का वेगळी आहे, तुम्ही लगेच धुवून टाकतात आणि साफ करतात, ते सांगा कमेंट मध्ये. आणि अजून कुठली कुठली डिश तुम्हाला बघायला आवडेल ती पण कमेंट मधून सांगा. कसं ब्लॉग बनवायचा, तुम्हाला कुठला ब्लॉग बनवायचा आहे, म्हणजे मी कुठला ब्लॉग बनवू. आणि या आवाज करतोय नुसता, आणि सूर्यप्रकाश आता मी कट करणार, तुम्हाला स्लो मोशन मध्ये करणार आणि साऊंड लावणार. हे बघा पुढे पुढे मी बोलणार नाही, मी दाखवणार. आणि हा लास्टचा गोळ आहे,
ह्याचं मला वाटतं मी साखर चपाती खाऊ, पण पुरणपोळी चपाती नाही मिळाली. म्हणजे चपाती म्हणजे मी जेव्हा पण चपाती बनवतो तेव्हा विचारतो एक पण ही पोळी राहिली तर जो साखर चपाती बनवू का, पण आता आज पुरणपोळी केली म्हणून आज साखर चपातीला बाय बाय. आणि लाची ठेवली आहे, आता चपाती बनणार याच्यावर ना. आधी नाश्ता, पेटपूजा, मग पोळी. पोळी पुरणपोळी तर झाली. चपाती चपाती इकडे बोल ना. आधी पोटपूजा, मस्तपैकी चहा आणि पुरणपोळी खाणार. मला बोलायचंय आणि आधी पेट पूजा मग काम दूजा, फिर करेंगे चपाती. हम चपाती बनवणार. हम दोघो नाही जमत नाही मला तुला जमतं का बघ. नाही मी चपाती बनवणार आहे. बरोबर नाही, मजा नाही. थोडंसं ऊन आलेलं आहे आणि बघा पुढे काय होते. म्हणजे आम्ही आता नाश्ता करतो. इकडे बघा TV पॉज करून ठेवलाय. पप्पा आताच जस्ट होते, पण कुठे गेले काय माहिती नाही. काहीतरी काम असेल म्हणून गेले. लाईट वगैरे बंद करतो, मला सवय लाईट वगैरे चालू करायचं ब्लॉग करताना. आणि सकाळ झालेली आहे, शुभ सकाळ लोक. MB फॅमिली शुभ सकाळ. आणि कवळा बंदा आपण नंतर भावायला जाऊया, थोडा फिरून येऊया. आणि वा आवडलं तर लाईक करा. चला भेटूया पुढे, बाय. आता चहा गरम होते, चहा अगोदर बनवलं आहे बघा. साफसफाई एवढी चांगली पुरणपोळी बनवलं तर थोडी घाण तर होणारच आहे. हॅलो, आलेला आहे मी परत नाश्ता करायला. नाश्ता आलेला आहे, पुरणपोळी आणि चहा. आणि तिकडे आवाज चालू आहे, म्हणजे गाणी चालू आहे, त्याच्यावर मी किसान ऐकणार का, त्याच्यावर मी नाश्ता करतोय. गाडी चालूच आहेत. मी ह्याच्यावर मी काय व्हिडिओ पण बघतो, त्याच मोबाईलवर बघतो, ज्या मोबाईलवर शूट करतो. आता चार्जिंगला लावून मी बघतोय. आता कॉपीराइट देऊ शकतो मी लगेच. आशा करतो आपण भेटूया. नमस्कार दोस्तों, परत आलेला आहे ब्लॉग मध्ये. पप्पा पेपर वाजतात, आम्ही किचन मध्ये आलेलो. लाईट पाहिजे आम्हाला थोडीशी. आणि कारल्याची भाजी कारले परत जी नाही आवडते मला थोडीशी, ती कारल्याची भाजी केलेली. कारले आणि काय, हॅलो, बटाटा. अच्छा अजून बटाटा टाकलं नाही. आणि हे काय, हे कोशिंबीर केले, गाजर आणि बीट आणि वरण. वरण पण आहे. कारल्याची भाजी, बटाट, वरण आणि चपाती. आज पुरणपोळी केल्यामुळे आई थोडं कामात होती तिकडे, चपाती लेट केली. तर चपाती आता झालं बघ ना. तूप हे बघ, तूप दिसतंय इकडे मला. तुपाने असं थपथपते चपात्या केलेल्या आहेत. ही मला सवय नाही हे अशी. आता तुम्हाला दिसतं मी आता असं आहे पूर्ण मोबाईल. आता आपण थोडं आता भाजी होते, चपात्याचं काहीतरी चालायचं ठेवणं. आणि पुरणपोळ्या सॉरी आता सगळं आता भाजी वगैरे टाकते. बटाटे पण आता टाकणार आहे. सगळं झालेलं आहे जेवण. आपण थोडं लेट झालं, मी थोडा बघत होतो एडिटिंग वगैरे, थोडे व्हिडिओ पण टाइमपास साठी बघत होतो. तर त्याच्यामध्ये टाइम गेला कसा. सॉरी, किचन मध्ये भाजी बनव. हो हे भाजी बघा. आणि आता बटाट टाकणार. आणि थोडं कडू लागते, जास्त कडू लागते ना एकदम भाजीमध्ये. दुसरी भाजी बनवली ना, डाळ बरोबर आपल्याला चपातीने भात खायला लागणार. आणि आपण त्या थोड्या वेळात जेवण मी आता जेवतोय. चला भेटूया आपण पुढे संध्याकाळी.
आता जेवल्यानंतर एवढं जेवल्यानंतर म्हणजे एवढं नाही, हे 2च चपात्या आहेत. एवढ्या जेवल्यानंतर थोड्या वेळाने भात पण घेणार आहे आणि भेटूया आपण संध्याकाळी. कारण का आता जेवल्यानंतर थोडंसं झोपणार, एडिटिंग करणार जी आहे ती डे 5ची, डे 5 डे 4 आहे डे 4ची एडिटिंग करणार. पुढचं काय म्हणजे आम्ही डिस्कस करणार आई आणि मी, तर पुढे आपण काय करूया, काय रेसिपी घेऊया, ते जरा दुपारी डिस्कशन होतं आमचं दोघांचं. तर आपण भेटूया संध्याकाळी. बाय. बघून घ्या. हॅलो गाईज, आमची आई आली. आमच्या आईने थोडीशी गडबड केली. कोशिंबीर दिसत नाही, दिसते कोशिंबीर होती इकडे, दिसत नाही. काय गडबड केली जरा सांगा पब्लिकला. फ्रंट कॅमेराचं जरा इकडे फ्रंट कॅमेराचं क्वालिटी खराब झाली आहे. काय गडबड झाली गडबड झाली. कोशिंबिरीमध्ये मीठच विचारा बोलतोय मी येडा विचारा बोलतोय, सांगा. मीठच टाकलं नव्हतं कोशिंबिरीमध्ये. हो, कोशिंबीर मध्ये मीठ नाही टाकलं, काय ती गडबड नाही मीठ. चला आता आम्ही जेवतो, तुम्ही बघा. चला गाईज, हा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि शेअर. सॉरी, झोपेतून आता उठलाय, संध्याकाळ झाली. संध्याकाळचे किती वाजले आता मला माहिती नाही. संध्याकाळचे वाजले आहेत 6:19, 6:19 झालं संध्याकाळचे. आत्ता उठलो मी जस्ट. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पर्यंत बघत राहा, असे सपोर्ट करत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बघत राहा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.